मध्ये हा ओढा मुक्तीचा हा चॅनल आपण पहिल्यांदा सबस्क्राईब करा व पूर्ण व्हिडिओ बघा, कारण आपण व्हिडिओ बघताय पण लाईक करत नाही. नर्मदे हर. नर्मदे हा नर्मदे हा. हा आज महाराजजी सानप महाराज या बखतगड या ठिकाणाहून पुढे माईच्या परिक्रमेमध्ये प्रस्थान करत आहेत आणि या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. रेवा आश्रम, छानशी रात्री व्यवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी आता निघण्याची वेळ झाली. 6:30 वाजलेत आणि आम्ही पुढे आता निघालेलो आहोत. नर्मदे हा. आज नर्मदे. रात को पीछे ठहरे थे क्या आप? ये है गांव पे थे। अच्छा अच्छा, अच्छी व्यवस्था हो गई. बढ़िया 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 एक नंबर है। हम यहाँ ठहर. अच्छा चलो चलो नर्मदे हा. हार चलो. आज परिक्रमेतला 32वा दिवस आणि छानसं वातावरण झालं. 15 मिनटं थोडंसं लेट झालो. आज 6:30 वाजले कंप्लीट या ठिकाणाहून प्रस्थान करण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. थंडीचं प्रमाण थोडंसं वाढलेलंच आहे. आजपासून आतापर्यंत थंडी नव्हती. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. आज 4 डिसेंबर 2025. सानप महाराज सकाळी परिक्रमेमध्ये बखतगड या ठिकाणावरून 6:30 वाजता सुरुवात केलेली आहे आणि उमरी या देवीच्या मंदिरामध्ये 7 वाजता 7:15 वाजता येणं झालेलं आहे. नर्मदे हर. आणि बाईकवर परिक्रमा करणारे महात्मा. नर्मदे हर. नर्मदे. महाराज जी चाय पियोगे आप? हाँ जरूर पियेंगे यार. नर्मदे हर. जय ओम. नर्मदे हर. जगदंबा जगदंबा जग. आणि आज देवी मातेचं दर्शन आपणा सर्वांना उमरे येथील करवत आहे. नर्मदे हर. नर्मदे. चला आता या ठिकाणी चहा पाणी घेऊया आणि पुढे उमरट या दिशेने मार्गस्थ होऊया. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. आप गाड़ी पे परिक्रमा कर रहे हो? अच्छा, कहाँ से हो? सुबह के अभी सुबह के अच्छा. नर्मदे हर. नर्मदे हर करो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कैसे? जिंदगी भर. नर्मदे हाथ ऊपर हर. करो. नर्मदे हर. ऐसे नमामो नर्मदे नर्मदे हर. हर. वो कर रहे महाराज जी कर रहे ऐसे 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 नर्मदे हर. नर्मदे हर. मैं उमरी है ना. हाँ, आपने पिछले साल तो हमको ये अपना क्या मट्ठा, बहुत मट्ठा पिलवाया था. ध्यान में नहीं खिलाते तो है लेकिन ध्यान में. हाँ जरूर. आपके ख्याल में नहीं रहा, लेकिन हमने यहाँ से मट्ठा पाके गए थे आगे. हाँ, दोपहर को आए थे इसलिए. नर्मदे हर. नर्मदे बहुत प्यार करते हैं माँ जी अपने परिक्रमाओं में. नर्मदे हर. ऐसे नर्मदे हर.
नर्मदे हर नर्मदे हर। क्या नाम है बालिका? नमामि नमामि। वाह 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 वाह। बालिके का नाम भी नमामि है। बहुत आनंद आया। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे अभी बाबूजी मुलाकात हो गए चलते चलते उम्र के आगे, तो पूरी पैदल ही परिक्रमा कर रहे हो। पूरी पर पैदल कर रहे हैं। कई लोग तो आपके कई बैठ के चलते थे। हाँ बहुत चलते हैं। 10 जन पैदल बैठ भी गए हैं अच्छा, और हम पैदल ही चल रहे ये हैं तो शुरू से। पूरी पैदल होना चाहिए जी, या गाड़ी से करो? ये पूरी पैदल ही। नर्मदे हाँ, नर्मदे हाँ। ये पूरी पैदल ही रहेगी। आप जैसे अपने मन की स्थिति बनाएंगे हाँ वैसी माई परिस्थिति निर्माण करती है। बिल्कुल 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 बिल्कुल। आपके मन में संदिग्धता हो गई हाँ जी, कि मुझे गाड़ी से करनी है, हाँ तो वो तो गाड़ी से करवा देती। तो माई गाड़ी से करवा देती, नहीं तो पैदल का है तो पैदल से ही। पैदल ही करवा देती। नर्मदे हर। हाँ, हमारी तो मैया भी अभी चल रही है, वो देखो आखिरी में जो हाँ हाँ, सिर पे लेके गठड़िया। अच्छा। हाँ, सब पैदल चल रहे हैं, वो भी अभी गाड़ी पे नहीं बैठे। हमारे इसमें से किसी भी नहीं गाड़ी पे बैठे, इतने बैठने वाले गए सब आगे, हाँ हाँ, हम सारे पैदल वाले। चलो ठीक है, मैं आपकी परिक्रमा पूरी पैदल ही करवा ले, अपनी यात्रा आनंद भरी हो जाए, यही मैं से प्रार्थना करते। नर्मदे हर, नर्मदे हाँ, नर्मदे हर। नर्मदे हर। कौसरिया के आगे एक पपीता का महात्मा ने, नर्मदे हम बोले तो महात्मा ने दे दिया, और एक माता जी ने भी दे दी। ऐसे पपीता मिली तो ये जो अपने काम कर रहे खेतों में उनको भी प्रसाद के रूप में हम दे दिए। नर्मदे हर माँ, और हमने माई का प्रसाद उनको दे दिया, और ऐसा ही आनंद लेना चाहिए। नर्मदे हर। नर्मदे ये हमारा आज का नया साथी सुनील। नर्मदे हर। गांव कौन सा अपना? सांडिया घाट। सांडिया घाट अपना गाँव है? हाँ, अच्छा। सांडे रेसिपी तपी। अरे हम आते हैं ना वहाँ। हाँ। नर्मदे हर। नर्मदे। परिक्रमा में जाते जाते। नर्मदे हर। कोसारिया या गावामध्ये हा आश्रम आहे, और आप आश्रम चलाते हो? कितने दिन हो गए? तो बहुत समय हो गया महाराज जी। अच्छा सद्वार सर बना, उसका पानी भरा जब से सेवा चालू है। अच्छा, तो कितने रात को कितनी मूर्ति थी यहाँ? रात को 40 और 3 43 थी? हाँ। 43। अच्छा, बहुत थे। तो यहाँ से बखतगढ़ कितना है? 11 किलोमीटर। 11 किलोमीटर। और आगे उमरठ? उमरठ यहाँ से 10 किलोमीटर। 10 किलोमीटर। यहाँ से 10 है क्या? अच्छा ठीक है। नर्मदे हर 10 नहीं होगा लेकिन कम हो जाएगा। मेरे हिसाब से 8-9 किलोमीटर तक पड़ेगा। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। सर पे रोड वाला ने लिखा है कि यहाँ से 11 किलोमीटर अच्छा अच्छा, सामने खत्तर लगा। हाँ 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 हाँ, चलो ठीक है। नर्मदे हाँ, यहाँ सब रहने की व्यवस्था है। नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपण होतो गुजरात शुलपाणी झाडीमध्ये, आणि आता आपण आहोत या बखतगडच्या पुढे साधारणतः एक 17-18 किलोमीटरवरती उमरठ या गावी येऊन पोहोचलो आहे। साधारणतः एक 1.5 ते 2 किलोमीटर गाव राहिलेलं आहे। आणि बघा ही पहाडी, हे शुलपाणीचाच भाग येतो, आणि ये साइड पे भी, दोनों साइड पे शुलपानी की पहाड़ी है। नर्मदे हर। और ये हमारा कौन सा घाट? सांडिया। अच्छा, सांडिया घाट पे रहने वाला हमारा अभी मित्र बन गया है सुनील।
चलो नर्मदे हर, नर्मदे आज का साथीदार नर्मदे हर। ऐसे पहाड़ी, कल तो हमको झाड़ी ही मिली थी, पहाड़ी मिली थी, नदियाँ मिली थी, लेकिन आज तो खाली हमको पहाड़ी मिल रही है। नर्मदे अभी नर्मदे आज तो माई ने पपीता का भोग तो बहुत दे दिया। 2 पपीता मिले, दोनों तीनों ने बांट कर आनंद भरे खाई। अभी जाते आश्रम पे तो क्या माई ने भोग लगा दिया है, देखते हैं। नर्मदे हर। और ये निसर्ग का चित्र देखो कितना आनंद भरा महसूस होता है। नर्मदे हर। और यही कि रोड ही अच्छी बनवाई है। नर्मदे हर। या ठिकाणाहून उंबरठ 2 किलोमीटर आहे। नर्मदे हर म्हणजेच अजून आश्रम आम्हाला 2 किलोमीटरवरती आहे। आणि अशा प्रकारचा हा शुलपाणी झाडीतला तर हे 2 किलोमीटर कधी निघून जात आहेत ते बी कळत नाही, कारण हा शुलपाणी झाडीतला नजारा पाहत पाहतच माणूस आश्रमापर्यंत जाऊन पोहोचतोय। जिंदगी कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। आढाव महाराज नेवाशाजी हरे राम 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण गली तापड दिसतोय बघ। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण हरे 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 राम राम हरे उंबरठ या ठिकाणी भोजन प्रसादी करत असताना नर्मदे हर नर्मदे हर। आता उंबरठवरून सानप महाराज आणि माईचा भक्तगण भोजन प्रसादी घेऊन पुढे निघालेले आहेत। एक साधारणतः 1:45 वाजलेले आहेत। उंबरठ आता आम्ही पुढे निघालेलो आहोत। पाहूया माई रात्रीच्याला कुठपर्यंत नेते ती, जिथं व्यवस्था असेल तिथपर्यंत जाऊया। नर्मदे हर नर्मदे हर। जय हो माई। नर्मदे नर्मदे हर नर्मदे यार महाराज नर्मदे नर्मदे हर। सोंडवा 4 किलोमीटर या ठिकाणाहून पुढे आहे, परंतु आता आम्ही साकडीला आलेलो आहोत आणि साकडीवरून सोंडव्याला न जाता डायरेक्ट मधून एक पगदंडी आहे
त्या पगदंडीने गेले असता एक 2-3 किलोमीटरचं अंतर वाचतं. म्हणून आता आपणास पगदंडी कुठून आहे त्याचंही दर्शन घडवतोय जिंदगी भर. हा समोर जात आहे तो सोंडवा रोड आणि आम्ही जाणार आहोत तो ही पगदंडी. आजच्याला मुक्काम टेमल्यानंतर कोलवटलाच होईल असं जाणवतं. आणि हा परिक्रमा पथ म्हणून बोर्डही या ठिकाणी लावलेला आहे. तरी कृपया लक्ष देणे. नर्मदे हर, नर्मदे हर, टेमला 0. आता टेमल्यामध्ये आम्ही आलोत. 4 वाजलेले आहेत. इतक्या लवकर थोडंसं थांबणं बरं वाटत नाही. म्हणून पुढे कोलवटला जाण्याचा विचार आहे. नवे निघणारच आहोत. साधारणतः इथून एक 6 ते 7 किलोमीटर कोलवट आहे. नर्मदे काही परिक्रमा अशी समोरची चाललेली आहेत. नर्मदे नर्मदे हरमय. बाबा जी कोलवटला जा रहे क्या? बाबा जी नर्मदे हर. वो तो सामने आश्रम में जा रहा है. चलो ठीक है. नर्मदे मनकेश्वर महादेव मंदिर टेमला. नर्मदे हर, नर्मदे. जय ओम मनकेश्वर भगवान की जय. जय ओम जय ओम. समोर आहे हे नदी. आपल्याला नदी पार करून आता जावं लागेल आणि पुन्हा नदीच लागणार आहे. नर्मदे हर. तर 4 वाजलेले आहेत. नर्मदे हर. हे पहिले ह्या अनकट नदी टेमलाच्या पुढे आता कोलवटला जात असताना हे लागत असते आपणास. पहिलं पाणी कमी राहायचं तर आम्ही पायी पाण्यातून चालत पलीकडे जात होतो. परंतु आता पाण्याचा स्तर वाढला आहे आणि त्या कारणाने आपल्याला आता नावेत बसून ही नदी पार करावी लागत आहे कोलवटला जाताना. नर्मदे हर, जिंदगी. जय ओम जय ओम. नर्मदे हर. बनवा रहा हो ना. पीछे देखो आप जरा थोड़ा. अल्लाह. नर्मदे हर. क्या नाम है आपका? जितेंद्र अभिषेक. वाह बहुत बढ़िया. मेरा भी जितेंद्र ही नाम है. जितेंद्र ही है. वाह बहुत बढ़िया. नर्मदे हर. बहुत आनंद आ रहा है आपके साथ परिक्रमा में.
गवाएगी। क्योंकि आपका तो बहुत बड़ा महत्व है, प्रभु रामचंद्र को पार कर दिया है नावाड़ी ने तो, और आप नहीं होते तो हम क्या कर सकते थे यहाँ? कहीं नहीं बाबा, ये तो हम क्या हमको तैर के थोड़ी जा सकते थे? वही तो सही है, लेकिन नर्मदे हर। भी करके तो हम तुम्हारे को पार तो कर सकते हैं अभी। हाँ, बहुत बढ़िया आनंद आ रहा है। चलो प्रभु, जितेंद्र भाई की जय हो, जय हो। नर्मदा माई की जय हो। हिला गिला बनकर नर्मदे हर। आता आपण चालत आहोत. नदी पार केल्यानंतर शुलपाणी झाडी, MP, मध्य प्रदेश. आणि अशा प्रकारचा हा डोंगर, आणि त्या डोंगरावरती ही पाऊलवाट. आणि आता आपण ती चालत आहोत. इथं यावेळेस कोणीतरी छोटीशी झोपडी बनवलेली, की जेणेकरून चहा पाण्याची व्यवस्था दिवसभर येणाऱ्या परिक्रमावासियांसाठी करता येईल. नर्मदे हर. आणि समोर आहे तो पर्वत, इकडे आहे ते पुरं माळरान. कारण हा डोंगरच मुळात खडकाचा असल्यामुळे इथं पीक जास्त प्रमाणात घेतलं जात नाही. नर्मदे हर, जिंदगी भर. जय हो मा, जय हो. चला जाऊया म्हटलं. 4 वाजलेले आहेत. अजून आपल्याकडे 2 घंटे, 1.5 घंटा बाकी. 5-5.5 किलोमीटरचं अंतर होतं, निघून जाईल. पहिले थोडेसे किलोमीटर वाढतील तर वाढू दे. की आज अंतर आपलं 35 किलोमीटरच्या आसपास जाईल. बखतगड ते पुलवाट. नर्मदे. आपण इकडून आल्यानंतर पाठीमागून बघा, मुलांनी किती छान पगदंडी, नर्मदे हर अशा प्रकारचा हा या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि हा सरळ जे आहे हा रोड, हा नावेतून पार करण्यासाठी आहे, कुलवटला जाण्यासाठी. आणि हा जो आहे पगदंडीने रोड जातो, परंतु 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर लांब पडतं पगदंडीने गेल्यानंतर. नर्मदे हर. म्हणून आता पण सानप महाराज या ठिकाणी समोरूनच चाललेले आहेत. नर्मदे हर. शुलपाणी झाडीचा जवळजवळ एंडिंग भाग आहे. नर्मदे हर. जय ओम, जय ओम. अशा प्रकारचे उंच उंच पर्वत, विखुरलेले घरं आणि मागासलेली संस्कृती. विकास फार कमी, कारण जमीनच नाही विकास करण्यासाठी. उत्पन्नाचं साधन कमी. तो जो पगदंडीचा मार्ग आहे, तर आपणास एक समोर टाकी दाखवतो मी आता झूम करून, कारण मागच्या वेळेस आम्ही गेलेलो आहोत त्या मार्गाने. होय, आता जी समोर टाकी दिसत आहे, साधारणतः इथून 1 किलोमीटर ती आहे ही टाकी पाण्याची. आणि तिथं आपल्याला रोड लागतो, त्या रोडने फिरून यावं लागतं. त्यावेळेस आपण नावेचा उपयोग न करता कुलवटला येऊ शकतो. नर्मदे हर, नर्मदे हर. कारण आम्ही गेलेलो आहेत एक साधारणतः 3 वर्षापूर्वी. जय ओम. हर. आता कुलवटला सानप महाराज आणि माईचा भक्तगण या नावेमध्ये बसून
ये हथनी नदी पार करत आहे. डंडे का ध्यान रखना, तार है, नर्मदे हा. थोड़ा नीचे करो. तो आप बताओ, हम तो हाँ, चलो बस. आप कहाँ के प्रभु? नासिक नासिक. आप सब नासिक क्या नाम है आपका? नाम सुरेश बोचरे. बोचरे. बबन गायकवाड, अच्छा. दिंडोरी. पणे दिंडोरे. चला आत्ता या ठिकाणी या महात्म्यांची ओळख झालेली आहे. नावेमध्ये आम्ही सर्व एकत्रच बसून चाललेलो आहोत आणि आजचा हा आमचा शेवटच्या टप्प्यातला प्रवास माईच्या परिक्रमेतला. नर्मदे. ये MP वाले. क्या महात्मा, क्या नाम है आपका? मदन सिंह डोड़िया, अच्छा. उज्जैन महाकाल. वाह वाह, बहुत बढ़िया. आपका? अनिल कुशार. बहुत बढ़िया. नर्मदे हर. आणि अथंग माईचा जलाचा फुगवट नर्मदे हर दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. नाव वाले भी है, नदी है कि मैया का ही है पानी? हे मैया काही जल का फुगवट आहे. नदी तो हथनी नदी है. हथनी. हाँ हथनी. हथनी उस तट पे है ना नहीं, यही औलिया घाट. यही हथनी नदी. हाँ वो ये आती होगी लेकिन इसका नाम भी हथनी नदी है. इसका नर्मदे. नाम क्या है? हथनी. बहुत अच्छा यहाँ का निसर्ग सौंदर्य, वो जल, पर्वत, नदी, खूप खूप आनंद. नर्मदे हर. आणि अशा प्रकारचं हे निसर्गाचं सौंदर्य पाहिल्यानंतर दिवसभराचा माणसाचा शीन भाग जातो. नर्मदे हर. नर्मदे हर. टेंबलाच्या पुढे एक साधारणतः 5 ते 6 किलोमीटर एक कुकडिया गाव आहे आणि कुकडिया गावाचा आणि कोलवट दोन्ही गावाच्या मध्ये ही हथनी नदी आहे आणि ही अशाच प्रकारे दरवर्षी आम्हाला पार करावी लागते. अन्यथा पगदंडी मार्गाने साधारणतः 1-2 किलोमीटर अंतर वाढतं आणि तिकडून लांबून जावं लागतं. म्हणून एकदा आम्ही गेलो होतो, परत काही गेलो नाहीत. अशाच प्रकारचं पार करत आहोत. आणि आता आपणा समोर जे टावर दिसत आहेत त्या टावरच्या थोडंसं पुढं गेले की आपल्याला कुलवट भेटेल. साधारणतः 2 किलोमीटर कुलवट आहे. नर्मदे आत्ता 5:45 वाजलेत. थोडासा वेळ होईल, परंतु आता नदी पार केली म्हणजे टेन्शन राहत नाही. कारण सकाळची हे 8 वाजेच्या आत काय येत नाहीत. नर्मदे हर. जिंदगी. कवडा मारुती या आश्रमामध्ये कुलवटच्या पुढे 3 किलोमीटर सगळे आपले महाराष्ट्रीयन वारकरी हरिपाठ करतायत आणि त्याच्यानंतर गवळण चालू आहे. बऱ्याच दिवसांनी महाराज भेटले. नर्मदे हर. नर्मदे हर. खूपच छान महाराज. मला असं वाटतं साधारणतः आपली 15 दिवसानंतर भेट झाली. 15-20 दिवस झाले असतील. हां चालेल. आपण भट्ट्यांला होतो.
नर्मदे हर नाही आत्ता झालोय थोडंसं थांब. वंदे विष्णु राम नारायण सीताराम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र राम 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 रायकम राम कृष्ण वासुदेव की संकलाय केशवाय पुण्याम जानकी मनोरम रामचंद्र सीताराम 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 दहीच्या पाठीमागे कवडा हनुमान आरती चालू आहे. आता या ठिकाणी रात्रीच्या विश्रांतीला सानप महाराज आणि मैदान सगळ्यांना आलेला आहे. आज 32वा दिवस. नर्मदे कृष्ण 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 हरे हरे. केवडा मारुती या ठिकाणी आश्रमामध्ये रात्रीच्याला भोजन प्रसादी 4/12/2025 रोजी परिक्रमेतला आजचा 32वा दिवस. नर्मदे हर. राम 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 हरे हरे. आणि आज महात्म्यांसंग जेवण भोजन प्रसादी करण्याचा योग आलेला आहे. नर्मदे हर. राम हरे राम